हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण जो मोठा ट्रॅव्हलिंग पाऊच होता त्यापेक्षा छोट्या साईजचा म्हणजेच मीडियम साईजचा ट्रॅव्हल पाऊच आहे तो बनवणार आहोत. ही आपण कस्टमरच्या डिमांडवर बनवलेला आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये हा पाऊच कसा बनवायचा हे सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. एक व्हिडिओ खाली छानशी कमेंट नक्की टाईप करा आणि हो, व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती आपण असेच नवीन नवीन बॅग डिझाईन किंवा मग जो बॅग मेकिंग बिझनेसचे टिप्स अँड ट्रिक्स अपलोड नेहमी करत असतो त्याबद्दलचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया कुठलाही वेळ न घालवता. तर जो ट्रॅव्हल पाऊच आहे त्यासाठी आपण इथं एक मेन पीस आणि त्याला रबर शीट सोबत अटॅच करून घेतलंय. आणि याच मापाचा आपण इथं अस्तर घेतलेला आहे. आणि अस्तर आपण पहिल्यांदा जॉईंट न करता नंतर तुम्हाला एक खास ट्रिप सांगणार आहे, तिथे त्या पद्धतीने तुम्ही अस्तर इथं जॉईन करायचंय. तर बघा, या पीसचं माप आहे 17 इंच बाय 14 इंच असं याचं पूर्ण माप आहे. आणि जिथून 14 इंच आहे तिथून आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा, इथं मी कॉन्ट्रास्ट कलरची झिप घेतलेली आहे, ती मधून अनफोल्ड करते, सेपरेट करून घेते आणि तो झिपचा एक पार्ट आहे तो उलटा करून एका साईडला आणि दुसऱ्या साईडला दुसरा असं ठेवून आपल्याला तिथं ती झिप अटॅच करून घ्यायची आहे. आणि आता आपण जेव्हा म्हणलो होतो आधी आपल्याला अस्तरचा पीस जॉईन न करता जेव्हा आपण ही जे चेन आहे ती अटॅच करून घेतो त्यावरतून आपल्याला हे अस्तरचा जो पीस आहे तो ठेवून तिथं स्टिच करायचा. याने आपले जे आतले कॉर्नर्स आहेत ते फिनिशिंगसह रेडी होतात आणि आपल्याला नंतर कॉर्नर फिनिशिंगसाठी कुठल्याही एक्स्ट्रा पट्टीची गरज लागणार नाही आणि यामध्ये आपला वेळ सुद्धा खूप वाचतो. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी इथं अस्तर जे आहे ते चेन सोबत अटॅच करून घेते. आणि हे आपलं अटॅच झाल्यानंतर आपल्याला याला जे अस्तर आहे ते उलट करून घ्यायचंय. आणि हे उलट केल्यानंतर आपल्याला याच्यावरती दोन्ही कॉर्नर्सला दाब शिलाई देऊन घ्यायची. आणि दोन्ही साईडला दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला यामध्ये एक रनर इन्सर्ट करून घ्यायचा आहे. आणि रनर इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला ही जी बॅग आहे ती उलटी करून घ्यायची आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही खूप साऱ्या नवीन नवीन डिझाईन्स किंवा खूप सारे पाउचेस वगैरे सॅम्पल पीस तयार करून ठेवू शकता, जे तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, इंस्टाग्रामला. याने तुमची मार्केटिंगही चांगली होते आणि यानेच तुम्हाला ऑर्डरही मिळू शकतात. नेहमी कोणतेही प्रोडक्ट्स जेव्हा आपण तयार करतो त्यामध्ये एक फिनिशिंग असणं गरजेचं आहे, एक क्वालिटी असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले जे 100 जे सेलर आहेत त्यापैकी आपण काहीतरी वेगळं करू किंवा आपण जेव्हा कस्टमरला चांगली क्वालिटी किंवा चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तेव्हा कस्टमर नेहमीच आपल्याकडे रिटर्न हा येत असतो. त्यामुळे नेहमी आपल्या जे कामात आहे ती क्वालिटी ठेवायची आणि एक नंबरचं परफेक्शन हे नक्कीच ठेवायचं आहे. आणि नेहमी आपल्या कामामध्ये एक चांगला दर्जा कायम टिकवून ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचं सुद्धा कस्टमरचं जे रीच आहे ते वाढणार आहे. तर बघा, हे उलटं करून घेतलं त्यानंतर सगळं एक्स्ट्राचं जे होतं ते फिनिशिंगसह कापून घेतलं. आणि आता आपल्याला याचा मिडल काढून घ्यायचं आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला मिडलची मार्किंग करून घेते. त्यानंतर आपल्याला जी आपली झिप आहे ती मिडलला असे अटॅच करायची आणि दोन्ही साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता मी इथं दोन्ही साईडला हे स्टिच करून घेतलं. त्यानंतर आपल्या पाऊचला बेस तयार होण्यासाठी मी इथं 2-2 इंचाचे बॉक्स रेडी करून घेते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही कमी जास्त जे आहे बेसचा सुद्धा पाऊच इथं रेडी करू शकता. तर बघा, मी चारही साईडला हे बॉक्स रेडी करून घेते आणि त्यानंतर हे बॉक्स आहेत ते मी इथं कट करून घेते. आणि हे कट केल्यानंतर आपल्याला आधी जे एक कडचं एक्स्ट्रा जर राहिलेलं आहे आपल्याला त्याच्यावरती एक शिलाई देऊन त्याला पायपिंगने फिनिशिंग करायची. आणि ही फिनिशिंग झाल्यानंतर आपल्याला चारही कॉर्नर्सला स्टिच करून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने दाखवलं, जे मी दाखवलंय त्याच पद्धतीने आपल्याला इथं चारही कॉर्नर्स अटॅच करून घ्यायचे. म्हणजेच काय, तर जे आपले कॉर्नर्स आहेत त्याची जी दिशा आहे ती खालच्याच बाजूने आली पाहिजे. जी वरती झिपची साईड आहे तिथल्या बाजूने न जाता चारही कॉर्नर्स आहेत ते खालच्या दिशेनेच आपल्याला स्टिच करून घ्यायचे. आणि त्यानंतर मी अशी याला पायपिंग करून घेतली. आणि आता आपण हे सरळ करून घेऊ. आणि अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम 5 मिनिटातच रेडी होणारा हा पाऊच होता. तुम्हाला हा पाऊच कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही मला नक्की सांगा. आणि हो, खूप दिवस झाला आपले व्हिडिओ येत नव्हते, तर आता आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट होतील. तर आपल्यासोबत नेहमी कनेक्ट राहा.
आणि तुम्हालाही जर तुमचा बॅग मेकिंग बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही मला नक्कीच क्वेश्चन विचारू शकता. त्याबद्दल मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आजपासून आपले रेग्युलरली व्हिडिओ चालू होतील. सो आपल्यासोबत जॉईंट राहा, कनेक्ट राहा आणि आपले व्हिडिओ बघत चला. चॅनलला अजून सबस्क्राईब करा नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही माझे येणारे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नक्की प्रेस करा आणि भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.